नमस्कार, जय शिवराय। तर मी आहे नेलकंजी गावातील ज्या 3 अंगणवाड्या आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेलकंजी या ठिकाणी या 3 अंगणवाड्या आहेत। या 3 अंगणवाड्याची अवस्था अतिशय खूप बेकार आहे, कारण की लाईटची सोय नाही, व्यवस्थित पाण्याची सोय नाही, पाण्याचं कनेक्शन आहे पण त्या पाण्याचं प्रेशर नाही। त्यामुळं ज्या शाळेसाठी पाण्यासाठी 3 टाके दिलेले आहेत त्या अशाच पडून आहेत। त्यानंतर लाईटची सोय नसल्यामुळे जे सौर पॅनलवर जी काही वर्षापूर्वी लाईटची सोय करून दिलेली तोही गेले 2-2.5 वर्ष बंद पडलेला आहे। त्यानंतर वेळोवेळी ग्रामपंचायतीला अर्ज दिल्यानंतर गेल्या 2 महिन्यापूर्वी रिपेरिंगला घेऊन गेल्यानंतर तो अजून परत आलेला नाही। तर या ठिकाणी जी मुलांची गैरसोय होत आहे त्याला जबाबदार कोण? एकीकडे पालकही काही जास्त विषय काढत नाहीत, पालक आल्यानंतर शिक्षकांनाही वाद घालत बसतात। नंतर जे विषय ग्रामपंचायतीमध्ये मांडायचा आहे तो कधी मांडला जात नाही पालकाकडून। त्यानंतर जे ग्रामपंचायतीकडून जी दखल घेतली पाहिजे तेही वेळेवर घेतली जात नाही। पाण्याचं प्रेशर कमी आहे। त्यानंतर जी ग्रामपंचायतीकडून लाईट द्यायची होती त्यांनीही दिलेली नाही, कारण की त्यांना लाईट बिल भरायला परवडत नाही। अशा प्रकारे वेगवेगळ्या गैरसोयी इथं आहेत आणि एकंदरीत जे देशाचं भविष्य आहे, लहान मुलं त्यांचा इथं पाया अतिशय मजबूत पाहिजे होता, पण जी पूर्ण गावाकडून जे दुर्लक्षित झालेली ही अंगणवाडी, तर एकीकडे गावातला जो व्यावसायिक वर्ग आहे कामानिमित्त गावाच्या बाहेर आहे याने शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे। एकीकडे जगातली सगळ्यात मोठी डॉग रेस शर्यत भरलेली गेली 1.5 कोटीच्या आसपास। त्यानंतर गावात एकही पैलवान नाही, पण गावातल्या कुस्त्या 15 ते 20 लाखाच्या होत असतात। दुसरीकडे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बैलगाड्या शर्यत वगैरे भरवल्या गेल्या आहेत, त्याही 15-20 लाखाच्या गेलेल्या आहेत भरवल्या। मग जो निधी देणारे आहेत म्हणजे बक्षीस लावणारे आहेत या लोकांनी कुठंतरी आपण थोडा जरी विचार केला पाहिजे। काही लोक नावासाठी वगैरे करतात, ते त्यांचा पर्सनल विषय आहे, पण जे गावातले जे काही गोष्टी आहेत ज्याच्यामधून गावाचं नाव होण्यासाठी इकडेही लक्ष दिलं पाहिजे। की लहान मुलं येणाऱ्या भविष्यातील आपल्या भविष्य घडवणारे आहेत, यांच्यातलीच काही लोक भविष्यात ग्रामपंचायतला निवडणूक लढवतील, कुठं शिक्षक होतील, कोण वकील होईल, कोण पोलीस होईल, असे मोठे मोठे अधिकारी होतील। तर आपणही याचा जो पाया मजबूत केला नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये खूप अवघड गोष्टी होणार आहेत, म्हणून याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। अंगणवाडीसाठी पाण्याचा फिल्टर दिलेला आहे, पण लाईटच्या अभावी पाण्याचं फिल्टरही तसंच पडून आहे बॉक्समध्ये। अशा बऱ्याच गोष्टी भेट म्हणून ग्रामपंचायतीने दिलेले आहेत, पण एक साधी लाईटची सुविधा आपण करू देऊ शकत नाही, त्यांना बिल भरायचं परवडत नाही। अख्ख्या गावामध्ये एका डांबावरती 4-4, 5-5 लाईटी लावलेल्या गेलेल्या आहेत। ठिकाणी जो रस्ता गेलेला आहे या रस्त्यावरून रात्रीचा कसलाही उजेड नाही। या शाळेच्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये अक्षरशः काही लोक दारू पिण्यासाठी येतात। तुम्ही बघताय बऱ्याच ठिकाणी अशा बाटल्या वगैरे पडलेल्या आहेत। अतिशय घाणीचं साम्राज्य झाल्यागत ही शाळेची दुरावस्था आहे, याकडे सर्वांनी लक्ष दिलं गेलेलं पाहिजे ही माझी विनंती।